संकल्प चैरिटेबल ट्रस्ट के संस्थापक अध्यक्ष एडवोकेट निरंत पाटिल द्वारा नेरुल गांव में 10वीं व 12वीं और कला, क्रीड़ा, शिक्षण, साहित्य, सामाजिक व राजकीय क्षेत्रों में उपलब्धि हासिल करने वाले गुणवंत छात्रों और नागरिकों का सम्मान करने हेतु गुणवंतों के सत्कार समारोह का आयोजन नेरुल गांव में जोशो खरोश के साथ संपन्न हुआ, जहां इस कार्यक्रम में प्रमुख अतिथि के तौर पर उपस्थित थे राज्य के वन मंत्री गणेश नाइक। साथ ही उपस्थित थे नवी मुंबई की महापौर सुजाता पाटिल, पूर्व सांसद संजीव नाइक, नगर सेवक गिरीश मात्रे, प्रीति भोपी, पूर्व उप महापौर अशोक गावड़े, समाज सेवक अक्षय पाटिल सहित ट्रस्ट के तमाम पदाधिकारी, नेरुल गांव के प्रतिष्ठित नागरिक, अभिभावक व बड़ी संख्या में छात्र। इस मौके पर गणेश नाइक ने उत्कृष्ट अंक प्राप्त कर नवी मुंबई का नाम गौरवान्वित करने वाले मेधावी छात्र छात्राओं को विशेष स्मृति चिन्ह और प्रमाण पत्र देकर उन्हें सम्मानित किया। वहीं विद्यार्थियों से सीधा संवाद साधते हुए मंत्री गणेश नाइक ने छात्रों का मार्गदर्शन कर उनके उज्जवल भविष्य के लिए उन्हें शुभकामनाएं दी। वहीं शिक्षा के अलावा खेल, कला और सामाजिक क्षेत्र में उल्लेखनीय कार्य कर नेरुल गांव का नाम रोशन करने वाले विशिष्ट नागरिकों का भी गणेश नाइक के हाथों विशेष तौर पर सम्मान किया गया। इसी के साथ ही आगामी मानसून के मद्देनजर नेरुल गांव के ज्येष्ठ नागरिकों को संकल्प चैरिटेबल ट्रस्ट के माध्यम से और वन मंत्री गणेश नाइक के हाथों छतरियों का वितरण कर ज्येष्ठ नागरिकों को आधार देने का प्रयत्न किया गया। मीडिया से बात करते हुए इस दौरान वन मंत्री गणेश नाइक ने संकल्प चैरिटेबल ट्रस्ट के संस्थापक अध्यक्ष एडवोकेट निरंत पाटिल की अध्यक्षता में आयोजित इस सामाजिक उपक्रम की जमकर सराहना की। साथ ही उन्होंने कहा कि विद्यार्थियों के सम्मान से भविष्य में उन्हें सफलता के नए शिखर छूने में ताकत मिलेगी। ॲडव्होकेट निरंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेला संकल्प चॅरिटेबल ट्रस्ट नेरुलगाव यांच्या विद्यमाने दरवर्षी गुणवंतांचा सत्कार ज्येष्ठ नागरिकांना सन्मानित करून छत्री वाटपन केलं जातं। गेल्या 2 वर्ष गॅप होती, परंतु यावर्षी अतिशय सुंदर कार्यक्रम, भावुक कार्यक्रम झाला। निरंत पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी या समाजातली तळागाळातल्या लोकांना मदत करणारे कार्यकर्ते आहेत। त्यांना भविष्यकालात उदंड आयुष्य लाभावं आणि त्यांचं कार्य धवल व्हावं अशी सदिच्छा। वहीं संकल्प चैरिटेबल ट्रस्ट के संस्थापक अध्यक्ष एडवोकेट निरंत पाटिल ने इस कार्यक्रम के आयोजन के पीछे का मकसद बताया। संकल्प चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेले 20 ते 25 वर्षे आम्ही सदरचा उपक्रम राबवतो। जे गावातील विद्यार्थी आहेत, ज्यांना चांगले गुण मिळालेले आहेत, ते चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेले आहेत, त्यांचा आम्ही सत्कार करतो। आणि यावर्षी सांगायला मला अभिमान वाटेल की अनेक डॉक्टर, अनेक वकील आणि अनेक एक सीए पण झालेले आहे आमच्या याच्यात। आणि त्याच्यानंतरही असे गुणवंत नागरिक आहेत की ज्यांनी संगीत क्षेत्रात PhD घेतलेली आहे किंवा त्यांनी कुस्तीपट्टू झालेले आहेत आणि त्यांचाही सत्कार करायला आम्हाला खूप आनंद वाटला। आणि आनंद द्विगुणित करण्यासारखी गोष्ट म्हणजे आदरणीय श्री गणेशजी नाईक साहेबांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली, त्यांना पुढील त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना काय मदत पाहिजे त्याचंही त्यांनी आश्वासन दिलं। त्याचबरोबर सदरचा कार्यक्रमानंतर आम्ही कार्यक्रमादरम्यानच श्री सुहास पाटील सर की जे शासकीय सेवेतून निवृत्त झालेले आहेत आणि त्यांनी सर्व मुलांना मार्गदर्शन केलं की तुम्हीही कशी शासकीय सेवेत नोकरी घेऊ शकता, त्यासाठी तुम्हाला कुठे अर्ज करायला पाहिजे अशी माहिती त्यांनी दिली। छत्री वाटपाचा कार्यक्रमही ठेवतो ज्येष्ठ नागरिकांसाठी, जेणेकरून आमच्याकडून त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी असायला पाहिजे ही एक भावना ठेवतो। आणि महापौर मॅडमनी सुद्धा कौतुकाची थाप आमच्या सर्व विद्यार्थ्यांना दिली, त्यांनी सुद्धा छान त्यांना मार्गदर्शन स्वतः प्रोत्साहित केलं। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र भूमी।